नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित कथा अभिवाचन या उपक्रमासाठी मी माझी कथा वाचत आहे आणि त्याचे अभिवाचन करत आहे. या कथेचं नाव आहे उमगेल का सारे आणि लेखिका आहेत सौ सरोज शेवडे. उमगेल का सारे. सगळं घर शांत होतं, व्यवस्थित आवरलेलं, सगळं छान नीटनेटकं आणि आटोपशीर लावलेलं, आर्टिस्टिकली लावलेलं. मंद वाऱ्याची झुळूक अंगावर घेत गॅलरीत मंजिरीताई बसल्या होत्या. त्या खूप विचारात गढल्या होत्या. आपण मुलींसाठी जे केलं ते त्यांना उमगेल का हा विचार त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. त्यांनी खूप विचारपूर्वक मुलींना वाढवलं होतं. कसं तरी घिसाडघाई करत मुली म्हणून त्यांना मोठं केलं नव्हतं. न झेपणारं, मनावर ओझं होईल असं शिक्षण त्यांनी मुलींना दिले नव्हते. एकीला तिच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार फॅशन डिझायनिंगला, तर दुसरीला तिच्या आवडी व क्षमतेप्रमाणे फिजिओथेरपिस्ट केले होते. पण त्या दोघींची लग्न झाल्यावर त्यांना मिळालेले जोडीदारही तसेच विचार करणारे आणि त्यांना साथ देणारे निवडले होते. एवढं सगळं अखीव रेखीव होतं. आधी मोठ्या मुलीने सर्व छान सांभाळले, पण अशा टप्प्यावर की थोडं स्ट्रगल करायच्या वेळी मागे पाय घ्यायचा विचार तिने सुरू केला. ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. त्या तिला समजावू लागल्या की अगं, तुला आवडतं म्हणून हे शिकलीस ना, आणि आता तुला गरज असताना, सगळी मुभा असताना तू मागे का हटते आहेस? ती उत्तर देत म्हणाली, आई, अगं, प्रयत्न करूनही हवं तेवढं त्यातून अर्निंग होत नसेल तर काय उपयोग? मी आता दुसरंच काहीतरी ॲडिशनल, त्याला सपोर्टिव्ह शिकते. राकेशचंही तेच म्हणणं आहे. ते ऐकून त्या थक्कच झाल्या. त्यांनी मग राकेशशी बोलायचे ठरवले. तो म्हणाला, नाही, असं नाही, पण यामुळे ती जर परदेशात जात असेल तर काय हरकत आहे? पण मग त्यांनी त्याला म्हटलं की अरे, आता तर कुठे आयुष्याची सुरुवात आहे आणि व्यवसाय वाढवण्याची. त्यासाठी थोडा वेळ दिला की त्यातूनच तुम्हाला संधी उपलब्ध होते. त्यासाठी नुसतं स्किल डेव्हलप करत बसण्याची गरज नाही. त्यांनी काय होईल माहिती आहे? तुम्ही नुसतं शिकत राहाल आणि तोपर्यंत या क्षेत्रात अजून नवीन बदल होत जातील. त्या बदलाचे तुम्ही आकलन करेपर्यंत अजून नवीन काहीतरी येत राहील. त्यामुळे तुम्ही उमेदीच्या काळात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करून सुरुवात करा. स्ट्रगल तर प्रत्येक व्यवसायातच करावे लागते, पण ती करत असताना त्यातूनच आपण नवीन काहीतरी शिकत असतो, स्किलफुल होत असतो. आता तर आई वडील आपल्या मुलांसाठी तशीच व्यवस्थाही करतात. त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे पाय भक्कम रोवून उभे राहा आणि मग भरारी घेतल्यावर परदेशीही तुम्ही जाऊ शकता. द्रष्टेपणाने घेतलेल्या पालकांच्या निर्णयाला तुम्ही एकदम भरारी घेण्याच्या नादात तडा जाऊ देऊ नका. त्याऐवजी यातून तू तिला आणि तिने तुला मदत केली तर तिच्या क्षेत्रासाठी लागणारे व तुझ्या नोकरीच्या आड न येता जे करणं शक्य आहे ते करा. आणि आता तर स्टार्टअपसाठी सोयीसुविधा पण आहेत. सोशल मीडियासुद्धा आहे. आता गरज आहे ते त्याच्या योग्य उपयोगाची, जे तुम्हाला यासाठी शिकवले जाते. हे सर्व सांगून त्या घरी येऊन बसल्या होत्या आणि विचारात गढल्या होत्या. खरं तर खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलं होतं, पण हे त्यांना उमगेल का असा प्रश्न त्यांना पडत होता आणि त्याप्रमाणे तो तिला, त्यांच्या सोनालीला मदत करेल का असेच त्यांना वाटत होते आणि त्या खूप अस्वस्थ होत्या. असेच 2-3 महिने गेले. एक दिवस सकाळी दारावरची बेल वाजली. हातात पेढ्याचा पुडा घेऊन, पुष्पगुच्छ घेऊन दोघंही, राकेश आणि सोनाली, आले होते.
आणि खूप अभिमानाने सांगत होते की आई, आम्हाला अमेरिकन ऑर्डर मिळाली. तिथल्या भारतीय संस्थेला आपल्याकडच्या पारंपरिक वेशभूषा व दागिने म्हणजे आर्टिफिशियल दागिने हे बनवून हवे आहेत. एवढेच नाही तर अमेरिकन स्टाईलच्या माझ्या डिझाईन्सही त्यांना पसंत पडल्या आहेत. त्यांनी ती ऑर्डर आम्हाला दिलेली आहे आणि त्याच्याही पुढच्या प्रत्येक नवीन डिझाईन्स ते माझ्याकडूनच घेणार आहेत, असा 3 वर्षांचा करार आमचा झालेला आहे. मंजिरीताईंच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आपल्या मुलांनी ऐकलं ह्याचं एक तर त्यांना खूप आनंद झाला होता आणि आपल्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं त्यांना वाटत होतं. नीट मार्गदर्शन केलं तर आत्ताची पिढी आपलं ऐकते याचे समाधान त्यांना मिळाले होते आणि त्या अतिशय आनंदात होत्या. माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहून कळवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळांमध्ये, वाचक मित्रांमध्ये जरूर शेअर करा आणि मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.